नमस्कार, सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत, पण त्याआधी पाहूया टॉप 10 हेडलाईन्स। अजित पवार कोरेगाव भीमा कोरेगाव मधील विजयस्तंभ संभाजी महाराजांच्या समाधीस्थळीला भेट देणार, शौर्य दिन कार्यक्रमाच्या नियोजनाची करणार पाहणी। मंत्रिपद नाकारण्यामागे काहीतरी गौण बंगाल, छगन भुजबळ यांचा आरोप, तर भूमिका ठरवायला अजून वेळ होणार असल्याचंही विधान। उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदाच साताऱ्यातील दरेगावात दाखल, 3 दिवस दरेगावात राहणार असल्याची माहिती। अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, पुष्पगुच्छ देत मुख्यमंत्री झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा। बीकेसीतल्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार, पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारी मिसिंग लिंक आजपासून खुलणार। कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून पोलीस कुटुंबाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, मारहाणीत पोलिसांसह 3 जखमी। उल्हासनगरात तरुणाला लोखंडी कड्याने बेदम मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। अकोल्यात हिवरखेड तेल्हारा रस्त्यावर कारला अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 ठरला 110 वर्षातील सर्वात मोठा सिनेमा, बाहुबली 2चा विक्रम मोडला, 18व्या दिवशी 1043 कोटी रुपयांची केली कमाई। पुण्यातून मोठी बातमी समोर येते, भरधाव डंपरने